नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजचे आपले जे शंका आहेत कास्ट व्हॅलिडिटी रिलेटेड ते आपण पाहूया। तर RS68 हे कमेंट्स करतात, सर कास्ट व्हॅलिडिटी रिलेटेड माझी गोष्ट आहे सर, माझी व्हॅलिडिटी इनव्हॅलिड झाली आहे, आता काय करू? हे बघा, तुम्हाला जे तुमचा ईमेल आहे त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे तुमची व्हॅलिडिटी का म्हणजे रिजेक्ट झालेली आहे त्याच्याबाबत तुम्हाला तिथं कारण सांगितलं असेल आणि ते कारण काय आहे त्या अनुरूप तुम्हाला तिथं कंप्लाय करावं लागेल। आता तुम्ही इथं कोणतं म्हणजे ते फक्त व्हॅलिडिटी रिजेक्ट झाले या संदर्भातच फक्त माहिती दिलेली आहे। तर प्लीज म्हणजे जे काय कमेंट्स करतात तर त्याचा जो आहे ते पूर्ण म्हणजे कमेंट्स करा, म्हणजे त्याच्या अनुरूप आपल्याला इथं बोलता येईल। तर तुमची जी म्हणजे तुमच्या ईमेल वरती आलेली जी आहे व्हॅलिडिटीचं रिझन असेल तर तो रिझन पहा आणि त्या अनुषंगाने ते तुम्ही तिथं कंप्लाय करण्याचा प्रयत्न करा। खिलानंद जोशी कमेंट्स करतात, सर 1961-71 सेन्सस डाटा अनुसार जर माझी कास्ट पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये नाही असेल दाखवत असेल, पण माझ्याकडं माझ्या वडीलची LC आणि 1943 ची पुणे डिस्ट्रिक्टची शो करते, तर आम्ही 1950 अगोदर पासून पुणे मध्ये राहतो, असे केस मध्ये व्हॅलिडिटी भेटायला प्रॉब्लेम येऊ शकतो का? हे बघा जोशी साहेब, जे जितके पण म्हणजे रिसर्च आहेत, आता आपल्याकडे म्हणजे ST साठी जी आहे ती TRTI ही संस्था आहे आणि ST वगळता बाकीचे जे मागास प्रवर्ग आहेत त्याच्यासाठी म्हणजे बार्टी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर हे म्हणजे असतो आणि त्यांच्यामध्ये जे रिसर्च म्हणजे त्याच्यावरती केला जातो, तिथं म्हणजे सर्वे केला जातो आणि त्याच्यामध्ये त्या सर्वे मध्ये सगळ्या म्हणजे ज्या कम्युनिटी आहेत त्याच्या अनुषंगाने म्हणजे त्यांचा ते रिपोर्ट करतात, सादर करतात आणि तो जो रिपोर्ट आहे तो त्यांच्या प्रत्येक समितीकडे जिल्हा वाईज तो असतो। आता काही सोशो इकॉनॉमिकल एज्युकेशन स्टडी त्याच्यानंतर रिपोर्ट, मग ते रिसर्च जे करतात त्याचा पण रिपोर्ट ते मग शासनाला सबमिट करतात आणि शासनाला सबमिट केल्यानंतर त्या अनुषंगाने ते गाईडलाईन आणि त्या संबंधित जिल्ह्याच्या त्या तयार केले जातात। म्हणजे सेन्ससच रेकॉर्ड म्हणजे प्रूफ ग्राह्य धरला जातो असं नाहीये। तर प्रत्येक जे समिती आहे त्यांच्याकडे रिसर्च डिपार्टमेंट असतो, ते त्यांचा रिसर्च करून त्या अनुषंगाने तिथं ते कास्ट व्हॅलिडिटी साठी त्यांना ते कामाला येते। रेखा कमेंट्स करताय, सर ऑनलाईन ऍप्लिकेशन सक्सेसफुल दाखवत आहे पण समाज कल्याण ऑफिस मध्ये डॉक्युमेंट घेत नाही कारण अर्जदाराचा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाहीये। रेखा, म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो समिती घेण्यास टाळाटाळ करत आहे कारण तुमच्याकडे मानक दिनांकाचे प्रूफ नाहीये। मग अशा वेळेस ते ऍक्च्युअली तसा करू शकत नाही। आता हे बघा, 2019 ला पण त्यांनी म्हणजे ऍक्च्युअली GR भरपूर काढलेले आहेत। 2007 चा GR आहे, 2018 चा GR आहे, आता 2019 मध्ये पण काढलेला आहे आणि दरवेळेस त्या GR मध्ये या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये नमूद असतात। आता 2019 मध्ये त्यांनी ते म्हणजे सांगितलंय, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना अर्जदारास अनेक अडचणींना सामना करावा लागतो। याबाबत अनेक तक्रारी शासन प्राप्त झाल्या होत्या। सदर अडचणीचे निराकरण करून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कामकाजात सुलभता आणण्यासाठी संदर्भीय क्रमांक 1 शासनाच्या अधिसूचना दिनांक 24 नोव्हेंबर 2017 अन्वये अर्जदाराच्या वडिलांकडील रक्तनाते संबंध अंतर्गत म्हणजे ब्लड रिलेटिव्ह अंतर्गत पण म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र दिले जातात आणि त्याच्यासाठी अधिक पुरावे न मागता अर्जदारास यथास्थिती जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आता हे सगळं असताना पण म्हणजे आता कोणाच्या रिलेटिव्हची जर म्हणजे व्हॅलिडिटी तो देतोय तरी जर तुम्ही त्याच्याकडनं 1900 म्हणजे तुमचा जो मानक दिनांकाचा पुरावा आहे त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे करू शकत नाही। त्याचबरोबर 28 फेब्रुवारी 2000 पण त्यांनी GR काढलाय, 3 जुलै 2018 आणि त्या जो हा 2018 चा GR काय म्हणतोय, जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून मिळण्यास पुराव्या अभावी विलंब होतो। जातीचे प्रमाण देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात। तर अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून, म्हणजे तुमच्याकडे जर डॉक्युमेंटच नाहीये, तुमच्याकडे आहेत त्या डॉक्युमेंट्सवर पण समितीने त्यांचं त्या तुमच्या अर्जाचा अभ्यास करून त्याच्यानंतर तुम्हाला ते जातीचा दाखला द्यायचा किंवा जात पडताळणीचा दाखला द्यायचा, हा म्हणजे GR आहे।
पुढे हा मुद्दा 2 मध्ये पण लिहिलाय, सदर प्रकरणात अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रासह अर्ज केल्यास, उपलब्ध म्हणजे अवेलेबल आहे तेवढेच फक्त, तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांना असल्याने, म्हणजे तुमच्याकडे जेवढे पुरावे आहेत तुम्ही तिथं त्यांना द्यायचे आणि सदर अर्ज संबंधित कार्यालयातील निमस्तरीय कर्मचाऱ्यांकडून नाकारण्यात येऊ नये. म्हणजे जे कार्यालयीन म्हणजे जे कर्मचारी आहे तर ते त्यांचा जो अर्ज आहे ते नाकारू शकत नाही. हा GR आहे. तुम्ही या GR ची कॉपी जी आहे मी माझा डिजिटल बनव ब्लॉगस्पॉट माझी वेबसाईट आहे त्याच्यावरती मी अपलोड करीन, तिथनं तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही ते संबंधित जी तुमची समिती आहे, आता हे बघा त्या समितीमध्ये ना काही ठेकेदारी पद्धतीवर काही मुलं मुली जे आहेत तिथं म्हणजे काम करतात. आता त्यांना जे आहे एक चाकोरी बांधून दिले आणि त्या चाकोरीबद्दलच ते काम करतात, त्याच्या पलीकडे ते जात नाही, त्यांना एवढा म्हणजे हे नसतो. तर तुम्ही डायरेक्ट तो जो रिसर्च अधिकारी आहे त्यांना भेटा आणि त्यांना सांगा माझ्याकडे अवेलेबल एवढे पुरावे आहेत आणि शक्य असेल तर तुमच्या ब्लड रिलेटिव्हची जर तुमच्याकडे काही व्हॅलिडिटी असेल तर ते पण घेऊन जा, जर नसेल तर जे काही पुरावे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते त्यांना द्या आणि पहिले त्यांना ते देऊन त्यांना विनंती करा, सर माझ्याकडे एवढेच पुरावे आहेत, तुमचे जे कार्यालयीन कर्मचारी माझं प्रकरण घेत नाही. आणि जर तिथं संशोधन अधिकारी रिसर्च ऑफिसरने पण टाळ केली तर मग त्याला ते जे GR आहेत त्याचे संदर्भ द्या. या GR नुसार मला कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नाकारू शकत नाही आणि मला हे माझं प्रकरण सबमिट करा, त्याच्यानंतर जे माझ्या प्रकरणाचा अभ्यास करून मला जे आहे न्याय द्यावा. तर मग ते त्यामुळे तिथं ते एक्सेप्ट होईल. परंतु तुम्हाला ते जे रिसर्च अधिकारी आहेत संशोधन अधिकारी त्यांना भेटावं लागेल जर तुम्हाला तो तुमचं प्रकरण घेत नसतील तर. इशिका कॉर्नर कॉमेंट्स करतात, हॅलो सर, कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लिकेशन केल्यानंतर सबमिट करताना ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवून मगच त्यांनी सबमिट करून घेतले तरी सुद्धा क्वेरी म्हणून पुन्हा ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन बोलवले पण क्वेरी नाही सांगितली. आता कसं करणार हे बघा इशिका, जर तुमच्याकडे त्यांना म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन बोलवलं असेल तर त्यांना काही त्याच्यामध्ये संशय असेल म्हणून त्यांनी बोलवलंय. तर एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या आणि समितीमध्ये जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो ओरिजिनल जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे म्हणजे झेरॉक्स करून त्याला राजपत्रित अधिकारी यांच्याकडनं सांशांकित करून आणि तिथं जमा करा. ओरिजिनल त्यांनी बघितल्यावर ते तुम्हाला मिळतील, परंतु तुमचा जो सांशांकित जो झेरॉक्स कॉपी आहेत ते तिथं सबमिट करा. काही अडचण येणार नाही. एखाद्या डॉक्युमेंट्स मध्ये त्यांना म्हणजे संशय असेल म्हणून त्यांनी मागवलं असेल. कुणाल कॉमेंट्स करतात, ST कॅटेगरी एव्हिडन्स एक व्हिडिओ बनवा सर प्लीज. हे बघा STचा जो आहे त्यांची म्हणजे त्यांचा रिसर्च सेल असतो आणि तो रिसर्च सेल जो आहे त्यांनी तिथले प्रत्येक जिल्ह्याची जी म्हणजे कम्युनिटी आहे त्यांचा तो अभ्यास ते म्हणजे त्यांचा रिपोर्ट असतो आणि त्याच्या अनुरूप ते व्हेरीज करतो म्हणजे जिल्हा टू जिल्हा. आता जसं म्हणजे कोळी हे बांधव, आता कोळी समाज हे ऑल ओव्हर म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला सापडतील, परंतु त्यातले काही कोळी जे आहेत ते एक महादेव कोळी असतात किंवा दुसरे जे कोळी असतात ते मल्हार कोळी असतात. तर नुसतं म्हणजे ते याच्यावरनं ते सिद्ध होत नाही तुमचं जे वस्तू, त्याच्यामुळे ती जी कम्युनिटी आहे ते प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे वेगवेगळी असते आणि त्याचा जो अभ्यास आहे तो त्यांचा रिसर्च सेल असतो. तो रिसर्च सेल तिथं अभ्यास करून त्याची सगळी जी रिपोर्ट्स वगैरे असतात तो समितीला देतो, त्याच प्रकारे ते शासनाला पण देतो आणि मग शासन आणि ती समिती जी आहे ते अनुरूप ते गाईडलाईन नुसार ते काम करतात. तन्वीर मुल्ला कॉमेंट्स करतायत, सर ओल्ड सेन्सस रजिस्टर्ड बद्दल पुरेशी माहिती हवी आहे. सेन्सस रजिस्टर्ड ऑफिस मध्ये माहिती कशी मिळवायची हे बघा, मी याच्यावरती ऑलरेडी म्हणजे एक व्हिडिओ बनवला होता, तर तुम्ही त्याला कृपया माझे जे व्हिडिओ आहेत ना ते पूर्ण पाहा. चला, अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर हे प्रॉब्लेम येतो. हे बघा सेन्सस रजिस्टर्ड मध्ये आता मागं पण आमचे जे एक दर्शक आहेत त्यांनी कॉमेंट्स केला का तिथले जे म्हणजे ऑफिस आहे ते तुम्हाला म्हणजे ते रेकॉर्ड देत नाही, आम्ही ते म्हणजे जाळून टाकलंय वगैरे किंवा ते डिस्ट्रॉय केलंय, तर असं होत नाही. आता हा बघा इथे एक रंगनाथ म्हणून आहेत, त्यांनी तिथं म्हणजे माहितीचा अधिकार टाकून आणि हे म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्या अनुषंगाने या डिपार्टमेंटने सेन्सस डिपार्टमेंटने त्यांना म्हणजे पत्र लिहिला. आपल्या संदर्भी अर्जाच्या अनुषंगाने पोस्ट ऑर्डर व रिकामे CD प्राप्त झाल्याने आपल्याला हवी असलेली 1881 व 1931
ची उपलब्ध प्रकाशित माहिती CD मध्ये पाठवित आहोत. म्हणजे ही जी व्यक्ती आहे याने म्हणजे माहिती अधिकारांतर्गत म्हणजे तिथं माहिती मागितलेली आणि ती माहिती त्यांची जी म्हणजे फी असते, पोस्टल ऑर्डर्स वगैरे काय असतात आणि त्यांना रिकामी CD जी आहे ती देऊन आणि त्यांनी ती माहिती तिथनं आता ही म्हणजे त्यांची रेडी आहे म्हणजे त्यांना CD मध्ये ते देण्यात येणार आहे. राज कदम कॉमेंट्स करतायत सर ऑनलाईन फॉर्म सबमिट केला आहे, पेंडिंग दाखवत आहे. हे बघा राज कदम, ऑनलाईन पेंडिंग म्हणजे तुम्ही जर 2 महिन्याच्या वर जर तुमचं म्हणजे प्रकरण झालं असेल तर एकदा समितीमध्ये जाऊन या. कारण काय बार्टीच्या वेबसाईट वरती थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. अनेकांचे जे व्हॅलिडिटी झालेले आहेत तरी पण ते डॉक्युमेंट व्हेरीफाय इन प्रोसेस दाखवतोय. तर एकदा तुम्ही जर तुम्हाला 2 महिन्यापेक्षा जर अधिक असेल तर तुम्ही तिथं समितीला जाऊन या. तसा बघितला तर यांचा जो क्रायटेरिया आहे तो 3 महिन्याचा असतो आणि 3 महिने प्लस अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने म्हणजे 5 महिने. तर तुम्ही परंतु कसं आहे ते शैक्षणिक ज्या बाबी आहेत त्याचा जो प्रकरण आहे ते 2 महिन्यामध्ये समिती निकाली काढण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला 2 महिन्यापेक्षा जर जास्त झाला असेल तर नक्कीच समितीमध्ये जाऊन या म्हणजे तुम्हाला बहुतेक तुमची व्हॅलिडिटी ही झालेली असणार आहे. रीता कॉमेंट्स करतायत सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये डेट रॉंग मेन्शन केलेली आहे. हे बघा रीता, हा जो प्रॉब्लेम आहे अनेकांना म्हणजे पडतो आणि याच्यामध्ये आता हा बघा एक केस आपण बघूया. इथं जे आहे तिथं तुमचा आउटवर्ड नंबर, आता जसा इथं नंबर काय येईल 5814/2010 हा त्यांचा आउटवर्ड नंबर आहे आणि डेटेड तुमचा हे येणार. इथं म्हणजे डायरेक्ट त्यांनी हे स्पेसिफाय केलंय म्हणून इथं ठीक आहे. आता काही लोक जे आहे ते डेट मध्ये म्हणजे कन्फ्युजन, इथं पण 20 ऑगस्ट आहे इथं पण 20 आहे म्हणजे इथं काय प्रॉब्लेम नाही. परंतु काही दाखल्यांवरती आता हे बघा काही जे आहेत ते हा जो बारकोडचा नंबर आहे तो टाकण्याचा प्रयत्न करा परंतु ते नाही टाकायचं आहे. कारण हा जो नंबर असतो तो ऍप्लिकेशन नंबर असतो म्हणून हे टाकायचं नाहीये. त्याचबरोबर आता नवीन जे दाखले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे इथं डेट असते आणि इथं MRC नंबर असतो, आउटवर्ड नंबर असतो आणि इथं केस नंबर असते. तर अनेक ठिकाणी काय म्हणजे हे ऍक्च्युअली इथं जर MRC नंबर असेल तर तो नंबर तुमचा सर्टिफिकेट नंबर होईल किंवा आउटवर्ड नंबर असेल तर तो तुमचा सर्टिफिकेट नंबर होईल. आता ही जी डेट आहे हे आहे तुमचं म्हणजे प्रकरण सबमिट तुम्ही केलंय ती डेट असते. आता या केसमध्ये बघा इथं त्यांनी म्हणजे इथं काही न देता डायरेक्ट त्यांनी इथं सर्टिफिकेट नंबर दिलाय आणि प्लेस कुठली आहे ती दिली आणि इथं डेट दिलेली आहे. आता या प्रकारे मग या केसमध्ये कसं होईल इथं डायरेक्ट म्हणजे सर्टिफिकेट नंबर, डेट आणि इथं कोणी इश्यू केलाय तर तो त्याचा स्टॅम्प. तर या प्रकारे. आणि आता समजा दुसरा एक प्रकरण आपण इथं पाहूया. इथं बघा काहीच दिलेलं नाही, फक्त डायरेक्ट इथं भिवंडी तहसील सेतू, इथं तुमचा नंबर आहे, इथं तुमची डेट आहे. आता इथं बघा याचा आपल्याला रिअल मध्ये कसं म्हणजे टाकायचंय तर तुमचा ऍप्लिकेशन डेट हा असतो, हा MRC म्हणजेच तुमचा महाराष्ट्र रेव्हेन्यू सर्टिफिकेट हा नंबर टाकायचा आहे. नाहीतर मग आउटवर्ड नंबर, हे MRC नसेल तर आउटवर्ड नंबर टाकू शकता. आणि इथं योगायोगाने दोघंही एकच आहे. आणि इथं बघा हा जो नंबर तुमचा ऍप्लिकेशन डेट आहे तो हा तुम्ही ज्या डेटला ऍप्लिकेशन केलंय ती डेट आलेली आहे. आता तुमचा जो आउटवर्ड म्हणजे बघा तुम्हाला दाखला कधी भेटलेला आहे तर तुम्हाला हा तुमचा सर्टिफिकेट नंबर आहे आणि यांनी आउटवर्ड केलंय म्हणजे तहसीलने त्यांच्या ऑफिसमधनं निर्गमित केलंय तर ती डेट आपल्याला इथं टाकायची असते. आता त्याच्यामध्ये काही म्हणजे आता अनेकांनी जे आहे समजा चुकून ही डेट टाकली असेल तर घाबरण्याचं कारण नाही. फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये तुम्ही जी म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवर असलेली माहिती ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वर असणं गरजेचं आहे. कारण या डेटच्या बाबतीमध्ये अनेकांना म्हणजे संभ्रम असतो आणि अनेकांनी तिथं म्हणजे चुकीचा केलेला असतो. परंतु ऍक्च्युअली डेट आपल्याला जी टाकायची असते ती आउटवर्डची डेट टाकायची असते, ऍप्लिकेशन केलेल्याची डेट टाकायची नसते, हे लक्षात घ्या. आणि कोणी टाकलेली असेल तरी काय घाबरण्याचं कारण नाही. फक्त तुमची जी डेट आहे जी कास्ट सर्टिफिकेट वर दिसते ती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वर होणं गरजेचं आहे म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. इशिका कॉमेंट्स करतायत सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असून पण क्वेरी आली मग परत बोलवले काय करावे. हे बघा इशिका, जर तुम्हाला म्हणजे क्लिअर आता तुम्हाला वाटतंय का तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे. प्रत्येकाला समजा मी मागास आहे तर मला वाटेल का मी मागास समाजाचा आहे, परंतु समोरच्या व्यक्तीला मी मागास आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही म्हणजे लाभार्थीची असते. आता तुम्हाला तिथं समितीमध्ये बोलवलं असेल तर तिथं तुम्ही एकदा जाऊन या. आता डॉक्युमेंट्स क्लिअरचा अर्थ हे नाही होतो. हे बघा समितीचं तुमचं प्रकरण आहे ते म्हणजे 2 पॉइंट्सने म्हणजे त्याच्याकडे पाहतात.
एक तर मागासवर्गीयांना त्यांचे जातीचे दाखले आणि कास्ट व्हॅलिडिटी ही देण्यात यावी, परंतु त्याचबरोबर ते जो प्रकरण आहे ते दुसऱ्या अँगलने पण पाहतात। नाम सदृश्याचा फायदा घेत बिगर मागासवर्गीयांनी मागासाचे फायदे घेऊ नये, कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी मिळवू नये, तर त्याकरता पण म्हणजे त्या अँगलने ते बघतात। आता तुम्ही जर तुमचा अप्लिकेशन आहे तो म्हणजे जर त्यांना समिती मला जर त्यांना संशय निर्माण करण्यासारखा असेल तर मग त्यावेळेस ते क्वेरी येते। आपल्याला वाटतो आपण मागास आहोत, परंतु समितीला ज्यावेळेस संशय येतो, आता त्या संशय न येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपली जी वंशावळ आहे म्हणजे आपण फॉर्म नंबर जो 3 आहे ते वंशावळ आपण शॉर्ट केलेली असते, त्याला विस्तृत करा, जास्तीत जास्त आपले रिलेटिव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याच्यातनं समितीला कळतंय का हे जे व्यक्ती आहे हे या म्हणजे कास्टचे आहे आणि त्याचा जो नातेसंबंधाचा चित्र आहे ते समितीला कळतंय आणि त्याच्यामध्ये समितीला तिथे संशय घेण्याचा काही मार्ग राहत नाही। तर आपण जे आहे आपली जी वंशावळ आहे ती प्रॉपर करायला पाहिजे। जर तुमची वंशावळ प्रॉपर नसेल तर एकदा तुम्ही बघून घ्या, अभ्यास करा त्याचा, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये नातलग येतील ह्या प्रकारे या जोगे तिथं म्हणजे तुम्ही वंशावळ बनवा, त्या अनुरूप तुम्ही तिथं एव्हिडन्स लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समितीला जो तुमच्या प्रकरणाबाबत जो संशय येतो राहणार नाही आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळून जाईल। मार्गावर टक्कर कॉमेंट्स करतात, जात हे जन्माने ठरते सर। हे बघा तुम्ही हा जो कॉमेंट्स केलाय कास्ट व्हॅलिडिटी करताना पुरावा म्हणून डेट ऑफ ऍडमिशन, हे बघा आता जे समिती आहे तुमचा जो प्रकरण आहे, आता शालेय प्रकरण मध्ये ज्यावेळेस तुम्ही LC समजा कुठं अपलोड केले, आता LC अपलोड केले तर समिती जो आहे ते काय बघणार का तुमचं आता समजा LC वर जर डेट आहे जन्मतारीख 1959 आणि तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे 1966 ला, मग समिती जी आहे तुमचा जो म्हणजे जात आहे ती तुमची ऍडमिशन घेताना तुम्ही जी जात लावली ती ते बघणार। आता तुम्ही सांगताय जात ही जन्माने ठरते, बरोबर आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही मानक दिनांकाचा प्रूफ म्हणून ज्यावेळेस तुम्ही ते LC द्याल ना तर त्यावेळेस ती जी तुम्ही ऍडमिशन वरती असलेली म्हणजे ती जात असेल ऍडमिशनच्या वेळेची ऍडमिशन डेटची ती म्हणजे ते पकडणार। हा, जर तुमच्या वडील आजोबा पंजोबा यांच्याकडे म्हणजे तुमची जी त्यांची कास्ट आहे आणि त्याच्यावरनं मग तुम्हाला समजा ते, कारण त्यांच्या बेसवरती तर तुम्ही म्हणजे त्या कास्टचे आहेत हे सिद्धच होणार आहे, म्हणजे तिथं प्रश्न नाही राहत। परंतु जर तुम्ही तुमच्या मानक दिनांक म्हणून जर पुरावा वापरणार असाल तर त्यावेळेस शाळेचा म्हणजे जो LC आहे त्याची ऍडमिशन डेट बघितलेली जाते, जन्म डेट बघितली जात नाही। म्हणून आपण जे काय पुरावे आता तुम्ही शाळेचा ज्यावेळेस म्हणजे अपलोड करताय तर तिथं एक काळजी घ्यायची, प्रायमरी शाळेचे जनरली आता अनेक जण समजा माध्यमिकचं जर त्यांनी केलं तर साहजिक आहे माध्यमिकला जे आहे ते थोडासा उशिरा म्हणजे ऍडमिशन होते, प्राथमिकला लवकर होते, मग प्राथमिक शाळेचे म्हणजे जेणेकरून ते जुने पुरावे आपल्याला मानक दिनांक म्हणून जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर LC वरची जी डेट आहे तिथं ती ऍडमिशन डेट हीच म्हणजे तुम्हाला तिथं ग्राह्य धरली जाते, जन्मची डेटचं म्हणजे ग्राह्य धरला जात नाही। सैयद यूसुफ कमेंट्स करता है डॉक्यूमेंट पुराना लगेगा या न्यू नेम के हिसाब से। ये देखो सैयद, यहाँ पे जो तुम गजेट की बात कर रहे हो तो गजेट के अंदर दोनों भी मतलब यानी प्रूफ आपको लगेगा, एक जूने नाम का कोई प्रूफ है तो वो एक लगेगा और उसके बाद में नया नाम। अभी नए नाम के अंदर तुम आधार कार्ड वगैरह पैन कार्ड जो भी दे सकते हो, पुराने नाम में जैसे तुम्हारे राशन कार्ड के अंदर नाम गलत हुआ है तो वो राशन कार्ड अपलोड कर सकते हो। तो इन शॉर्ट गजेट के लिए तुमको नया नाम का प्रूफ और जूने नाम का प्रूफ दोनों भी लगेगा। अगर समझो तुम्हारा नहीं है तो तुम फिर उसके अनुरूप जो है एक प्लेन पेपर पे अफिडेविट वो बना के भी आप अपलोड करेंगे तो आपका गजेट हो जाएगा। नयन गिरकर कॉमेंट्स करता है, सर मी CETची परीक्षा नाही देत आहे पण मला बनवायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी, पण कॉलेज वाले नाही देत आहे 15 फॉर्म। हे बघा नयन, तुम्हाला म्हणजे जे कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी तुम्हाला उद्देश पर्पज हे लागतंय आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला कव्हरिंग लेटर लागणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही। आता तुम्हाला जर शैक्षणिक कामासाठी जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला एक तर कॉलेजचा शिफारस पाहिजे किंवा तुम्ही CETच्या माध्यमातून एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बसणार असाल तर मग ते CETचा ऍप्लिकेशन फॉर्म पण चालून जाते आणि जर तुम्ही शाळा सोडली असेल तर तुम्हाला कॉलेज तिथं देणार नाही। तर त्याच्यामुळे तुम्हाला जे शिफारस आहे
ती एकतर तुम्हाला कॉलेजच्या कडनं असलेली शिफारस लागेल किंवा तुम्ही MSCIT म्हणजे जे MSCT जी एक्झाम घेते कंडक्ट करते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी त्याचा अप्लिकेशन फॉर्म असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्हाला ते तसा विदाउट कव्हरिंग लेटर हा कास्ट व्हॅलिडिटी होत नाही. पूजा शिंदे कॉमेंट्स करतायत, सर मी SC कास्टची बिलॉंग करते, माझे हस्बंड OBC नदाब कास्टचे बिलॉंग करतायत, हस्बंड एक्सपायर झालेले आहेत आणि आम्हाला एक मुलगी आहे. माझ्या सासूरवाडीची आता कोणताही संबंध नाही, माझी मुलगी माझ्या सोबत आहे. सर मुलीची कास्ट OBC असेल की SC मुलगी माझ्याकडे आणि पुढे माझ्याकडे राहील, त्याही पुढील भविष्यासाठी मार्गदर्शन करा आणि माझ्या मुलीच्या वडिलांच्या जागी माझं नाव लावू त्यासाठी मी काय करावे. हे बघा पूजा, आता तुम्हाला तर सगळ्यात प्रथम जे आहे तुम्हाला ऑनलाईन करून तुमचा जो प्रकरण आहे किंवा तुम्ही सेतू केंद्रामधनं जर सेतू केंद्रामध्ये म्हणजे ते जनरली ते तुमचं तसं ते घेणार पण नाही, तर तुम्ही ऑनलाईन करा आणि तुमचा जो संबंधित तहसीलदार आहे किंवा उपाधिकारी आहे यांनी जर समजा नकार दिल्यास मग तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, सर हे जे म्हणजे आता त्यांचे वडील नाहीयेत तर तुमची जी मुलगी आहे ती आईच्या सहवासात आईच्या वातावरणात आईच्या संस्कृतीमध्ये वाढलेली आहे, तर त्यातला म्हणजे व्हॅलिडिटी आईच्या कास्टच्या अनुसार व्हॅलिडिटी देण्यात येतो. हा म्हणजे अनेक प्रकरणं जात पडताळणी समितीने दिलेले आहेत आणि तसा अनुशयाचा जो आहे उच्च न्यायालय मुंबई यांचा पण म्हणजे आदेश आहे. आता संबंधित समजा ते तुमचे जे SDO आहेत त्यांनी नकार दिला, मग तुम्ही सरळ मग समितीमध्ये जायचंय, जात पडताळणी समिती तुमच्या जिल्ह्याची जात पडताळणी समिती आहे, तिथं अप्लिकेशन करा का माझा असं प्रकरण आहे, माझ्या मुलीची कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे परंतु SDO ते मान्य करत नाही. तर त्यावेळेस मग जी समिती आहे तुमची जी तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेईल आणि त्यांना समजा त्याच्यावरती सॅटिस्फॅक्टरी त्यांचं म्हणजे तुमच्या केसमध्ये काही म्हणजे तथ्य आढळलं तर त्यावेळेस मग ते जे संबंधित जे उपअधिकारी आहेत यांना ते आदेश देतील आणि गृह चौकशी करून त्यांना म्हणजे तुम्हाला जे आहे जातीचा दाखला देण्यासाठी ते ऑर्डर करतील आणि तुम्हाला जातीचा दाखला मिळेल. आणि या संबंधात आत्ताच उच्च न्यायालयाचा पण निकाल आहे, मुलीच्या दाखल्यावरती वडिलांच्या नावाऐवजी आईचे नावचे म्हणजे तुम्ही ते नाव करून घ्या. जर तुम्हाला म्हणजे तुमच्या सगळ्या सवलती तिला द्यायच्या असतील तुमच्या जातीच्या तर तुम्हाला तुमची जी म्हणजे मुलीच्या नावापुढं तिच्या त्याच्या वडिलाचं जर नाव न लावता तर तुमचं नाव लावून घ्यायचं. याच्यासाठी तुम्ही जे आहे गजेटमध्ये करून घ्या आणि कोणत्या जो बाकीची ज्या प्रक्रिया आहेत लीगल प्रोसेस त्याच्यासाठी कोणत्या तरी म्हणजे लीगल ऍडवायझरचा तुम्ही सल्ला घ्या आणि ते होतोय. परंतु तुमच्या मुलीला तुम्ही कारण ती तुमच्या सहवासात कारण तिथं कास्ट स्क्रुटनी कमिटी काय बघते का तुम्ही मुलगी कोणत्या सहवासात कोणत्या संस्कृतीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये ती राहिली आणि त्या अनुरूप ती आईच्या जातीच्या वर्ण दाखले देण्याचे केसेस अनेक झालेत आणि मिळते. त्याला काही काळजी करायची गरज नाही, फक्त तुम्ही प्रॉपर वे जा म्हणजे तुम्ही SDO ला तुम्ही ऑनलाईन अर्ज करा कास्ट व्हॅलिडिटीचा, त्यांनी नाकारलं तर नाकारल्यानंतर तुम्ही तुमच्या संबंधित जात पडताळणी समितीमध्ये तुम्ही ते याबाबतचा म्हणजे अपील करा, ते तुमची सुनावणी घेतील. सुनावणी घेतल्यानंतर ते संबंधित तहसीलदार SDO यांना आदेश देतील का यांची गृह चौकशी करून याला दाखले देण्यात यावे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ते दाखले नक्की मिळतील. आणि दुसरी गोष्ट प्रयत्न करा तुमच्या मुलीच्या पुढं त्याच्या वडिलांचा नाव च्या ऐवजी आईचं नाव असलेला उत्तम, कारण पुढे नंतर मग त्या भविष्यामध्ये तिला त्रास होणार नाही. सुरेश कुमार पटेल कॉमेंट्स करतात, भाऊ धुळे डिस्ट्रिक्ट मध्ये अफिडेव्हिट फॉर्म 17 नंतरच्या कास्ट व्हॅलिडिटी साठी चालणार का? हे बघा तुम्ही शपथपत्र हे महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातनं तुम्ही बनवला तर तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही, फक्त तो महाराष्ट्राचा अफिडेव्हिट असावा बस एवढीच अट असते, बाकी चालते काही प्रॉब्लेम नाही. अंजुम कॉमेंट्स करतायत, सर स्टुडंट्स मायनर आहे 10वी पास क्लास 11 साठी स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करताना KYC मागत आहे, बँक अकाउंट लिंक नाही अँड बिलो 18 KYC करत नाही म्हणते, आता काय करावे? अंजुमन आपको ये कौन गलत इंफॉर्मेशन दिया, आप क्यों मतलब मैंने बैंक में नहीं जाते हो? हर किसी का KYC होता है,
18 साल का अगर समझो वो नहीं है तो आप मतलब यानी उसका केवाईसी होगा, ऐसा नहीं है। 18 साल का अगर मतलब यानी माइनर है तो उसका जो है जो मतलब यानी अधिकारी है उनको मतलब यानी बोलो, क्योंकि ये जो थंब इम्प्रेशन है वो थंब इम्प्रेशन 5 साल के बाद में जो है वो मतलब यानी लिया जाता है। जब तुम्हारा मतलब यानी वहां पे आधार कार्ड लिंक हो जाएगा तब वहां पे आपका थंब इम्प्रेशन जो है तुम्हारे मतलब यानी वो सारी चीजें डीबीटी के अंदर डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर के अंदर आ जाती है। तो अगर समझो ऐसे है तो इनका अगर समझो तुमने ऑनलाइन अप्लाई नहीं किया रहेगा तो आप जो मतलब यानी बैंक मित्र जो रहते हैं बहुत सारे मतलब यानी हर बैंक ने बैंक मित्र अपॉइंटमेंट किए हैं उनके शहर में उनके गांव में, तो वो बैंक मित्र जो है आपका फिंगरप्रिंट के जरिए से जो है आपके अकाउंट ओपन करेगा। वो जो है डायरेक्ट मतलब डीबीटी के लिए भी वो वैलिड रहेगा। और तुम मतलब यानी बैंक से भी कर सकते हो, अगर तुमने अभी अकाउंट नहीं ओपन किया है तो बैंक मित्र के थ्रू भी अकाउंट तुम खोल सकते हो। उसके अंदर सिर्फ आपको आधार कार्ड लगेगा और वहां पे जो स्टूडेंट है उसका फिंगरप्रिंट लगेगा। लेकिन यहाँ पर सिर्फ एक प्रॉब्लम ये रहता है कि जो अप्लीकांट है जिसका हम मतलब यानी बैंक अकाउंट खोल रहे हैं वो 10 साल से नीचे होना चाहिए, 10 साल से ऊपर होना चाहिए। अगर 10 साल के नीचे रहेगा तो वो सिस्टम नहीं लेगा। मंगेश गायकवाड कॉमेंट्स करताय, सर माझा जन्म मुंबईत झाला आहे आणि सध्या पुण्यात राहतो, मी मुंबईत जातीचा दाखला काढला तर मुलांना पुण्यातून जातीचा दाखला मिळेल का? हे बघा मंगेश, 2001 चा जो GR आहे त्याच्यामध्ये होता तसा का वडील यांनी समजा मूळ गावावरनं जातीचा दाखला काढला असेल आणि त्याच्यानंतर ते स्थलांतरित झाले असतील तर 15 वर्ष जर त्या स्थलांतरित ठिकाणी ते त्यांच्या मुलांचा जातीचा दाखला काढू शकत होते। परंतु आता 2012 चा जो नियम आहे त्याच्यामधनं तो जो आहे ऍक्च्युअली 2001 आणि 2012 चे नियम म्हणजे आहेत, फक्त त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलाय। परंतु आता अधिकारी जे आहे ते फक्त स्टिकअप राहतात 2012 ला आणि 2012 मध्ये म्हणजे माणसांनी जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला मूळ गावालाच काढायचंय, म्हणजे थोडक्यात जातीचा दाखला काढायचाय गावाला जा। तर हा म्हणजे तिथं त्यांनी आता हे केलंय। आता तसा बघितला तर कोण त्यांना डोकं लावणार आहे। परंतु तुम्ही जर तो GR दाखवून आणि ते करू शकत असाल आणि म्हणजे आता मुंबईतनं तुम्हाला पुण्याला समजा 15 वर्ष जर तुम्हाला झाली असतील तिथं राहत असाल तर तुम्ही तुमचं काढू शकता 2001 च्या GR नुसार। आणि 2012 नुसार तर तुम्हाला तुमचा जो मूळ गाव आहे म्हणजे मानक दिनांकाचा जो मूळ प्लेस आहे तिथनंच तुम्हाला करावं लागेल। तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद, जय हिंद।